जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन व्हिडिओ सोबत आली आहे. तर म्हटलं चला ऑनलाईन ब्लिंकिटवर बरेचसे फ्रोझन फूड भेटतात, त्यातला आज अजून एखादं ट्राय करावं म्हणून मी मिस्टर मंचीसचे वेज स्प्रिंग रोल्स मागवले. हे स्प्रिंग रोल्स आहेत 139 रुपीजला 15 पीस आहेत आतमध्ये. आणि त्यांनी ते बेसिक डायरेक्शन वगैरे दिलेत की फ्रीझरमधून काढल्यावर लगेच डीप फ्राय करू शकता तुम्ही याला. तर ह्याला डीप फ्राय करायचं आहे, पण लगेच फ्रीझरमधून काढल्या त्याला म्हणजे डीप फ्रीज व्हायला आपल्याला ठेवायचं नाही आहे. आणि बाकीचे काही असं काही बाकीचे जास्त काही इन्स्ट्रक्शन दिल्या नाही आहेत. सो हे 280 ग्रॅम आहे. तर चला आपलं तेल देखील तापलं, तर पटकन डीप फ्राय करून टेस्ट करूया कशी आहे. बद्दल बोलायचं झालं तर पॅकेजिंग मस्त एकदम क्यूट वाटते. आणि ते सॉसेसचा वगैरे फोटो आहे, बघूया आतमध्ये काही आहे का. ओके, आतमध्ये कंटेनर आहे असं. नाही, सॉसेस वगैरे काहीच नाही आहेत आतमध्ये. आणि असे छोटे छोटे 15 पीसेस दिलेले आहेत आपल्याला. तर तुम्ही याला डीप फ्राय करू शकता. 3 ते 4 मिनिटात डीप फ्राय होतात. आणि एअर फ्रायरमध्ये देखील तुम्ही करू शकता. तर हे बघा ना, एकदम बाहेरची लेअर सॉफ्ट आहे आणि आतमध्ये सॉसेस वगैरे दिसत आहेत. आपले आउटर लेअर इतकी जास्त पातळ आहे की हे बघा, काही रोल्स ना आपले ओपन सुद्धा झालेत. सो केअरफुली फ्राय करा. आणि 3 ते 4 मिनिटात जसं सांगितलं तसं रेडी देखील होत आहेत. हे बघा, हाय फ्लेमवर करते मी. सो झालेले आहे ते. आपण आता ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अजून थोडंसं तळून. गाईज, आपले स्प्रिंग रोल्स रेडी आहेत. आणि बघू शकता हे ना तळताना जरा फुटतात असे बाजूने. ते थोडंसं डिसअपॉइंट झाली मी, बिकॉज बाहेरची लेअर इतकी जास्त क्रिस्पी पातळ आहे ना, त्याच्यामुळे ते फुटत आहेत थोडेसे. सो केअरफुली तळा. तर मी एक ओपन करून दाखवते तुम्हाला. हे बघा ना, एकदम क्रिस्पी झालेत बाहेरून आणि आतमध्ये काहीसं असं आहे. ओके, हे बघा, काहीतरी सॉस आहे त्यांचा आणि व्हेजिटेबल्स आहेत बाकीचे, एकदम स्लाइसली कट केलेले आहेत. तर चला टेस्ट करून बघूया पटकन कसे आहेत. सो गाईज, आपले वेज स्प्रिंग रोल्स रेडी आहेत. 3 ते 4 मिनिटात रेडी होतात. आणि आउटर कवर याचं इतकं जास्त थिन आहे ना, तळताना लगेच करपतात. आणि त्यातल्या त्यांना फुटतायत देखील बरेच. हे बघा ना, पूर्ण शेप बिघडून गेला आहे त्याचा. सो नो प्रॉब्लेम, होतं कधी कधी. आणि प्राईस वाईज क्वांटिटी देखील छान आहे, दिसायला देखील बाहेरून आतून मस्त आहेत एकदम. तर आपण एक टेस्ट करून बघूया. फक्त एक चूक केली आहे ह्याने कोणता तरी सॉस द्यायला पाहिजे होता सोबत. पण तुम्ही केचप किंवा शेजवान चटणी सोबत खाऊ शकता. मी असंच ट्राय करून बघते. ओके आहे. आतून ना व्हेजेस एकदम जास्त अशा कडक लागत आहेत. आणि वेगळाच एक स्मेल येतो. ह्याने जो सॉस लावला आहे ना, असं एखादा पदार्थ आंबल्यावर किंवा शिळा झाल्यावर कसा वास येतो तसा आतमधून स्मेल येतो आहे. जर तुम्ही मला विचाराल 10 आउट ऑफ किती रेटिंग करशील, तर मी 5 रेटिंग करेल. बिकॉज नाही, इतका जास्त खास नाही. आणि रिऑर्डर करशील का, तर अजिबात मी हे प्रोडक्ट परत रिऑर्डर करणार नाही. कारण नाही, असं वेगळाच स्मेल येतो असं चटणीचा ना, आंबट आणि शिळं असल्यासारखं वाटतंय मला अजिबात नाही आवडलं हे प्रोडक्ट. सो बघा तुम्ही एकदा ट्राय करून तुम्हाला आवडतं आहे का. बट फॉर मी नो, परत नाही मी ऑर्डर करू शकत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.